Hello everyone, Namaskar. In this video, we are going to discuss about basic proportionality theorem that is very important in 10th standard. Let us see statement. If a line parallel to side of a triangle, intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. बघा स्टेटमेंट काय म्हणताय की समजा ट्रायंगल मध्ये एक जी लाईन आहे ती ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल आहे, कुठल्याही एका साईडला जर पॅरलल असेल, बरोबर आहे, आणि ही लाईन इतर दोन साईड्सला दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ही लाईन त्या इतर दोन साईड्सला सेम रेशिओ मध्ये डिवाइड म्हणजे सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. सो हियर बघा हा ट्रायंगल एबीसी दिलेला आहे. PQ लाईन पॅरलल टू BC आहे. लाईन PQ इंटरसेक्ट AB अँड AC इन टू डिस्टिंक्ट पॉइंट P अँड Q. मग असं जर असेल तर AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. सो लेट अस राईट गिवन. आता गिवन मध्ये लिहिताना बघा इफ आणि देन पूर्वी हे जे असेल एवढं सगळं आपल्याला गिवन मध्ये लिहायचं आणि देन नंतर जे येतं ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, राईट. सो लेट अस राईट गिवन. इन ट्रायंगल ABC line PQ or you can say line L parallel to side BC, right, आणि this line L intersect AB and AC in two distinct point that is P and Q. आपण हे पण लिहू line L intersects side AB and side AC at points P and Q respectively. So this is given, right. आणि मग प्रूव्ह काय करायचं आपल्याला, व्हॉट टू प्रूव्ह, देन नंतर जे असतं ते प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचं, देन लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. दिस लाईन डिवाइड्स साइड्स इन सेम प्रपोर्शन म्हणजे काय, AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. बघा ट्रायंगल मध्ये एका साईडला जर लाईन पॅरलल असेल आणि इतर दोन साइड्स मधला ती दोन डिस्टिंक्ट पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ती त्या साइड्सला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते, राईट. सो AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. सिम्पली वी कॅनॉट प्रूव्ह अँड देअरफॉर वी विल डू कन्स्ट्रक्शन. आता आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे, राईट. आता कन्स्ट्रक्शन करताना आपण काय करणार आहे, हा BQ जो आहे तो जॉईन करणार आहे. ड्रॉ सेगमेंट BQ अँड ड्रॉ सेगमेंट PC. सो लेट अस राईट कन्स्ट्रक्शन. हे AP आणि हा इथे आहे आपला PC, राईट. सो ड्रॉ सेगमेंट BQ अँड सेगमेंट PC, right. Now let us start proof. आता ट्रायंगल APQ आणि PQB चा आपण विचार करू. बघा कुठला APQ आणि PQB, हे इथे मी सेपरेट फिगर ड्रॉ केली, APQ आणि PQB. आता तुमच्या असं लक्षात येईल की हे जे दोन ट्रायंगल आहे यांचा व्हर्टेक्स जो आहे तो Q आहे, दॅट इज कॉमन, बरोबर आहे. आणि APB हे कोलिनियर आहे. मग जर व्हर्टेक्स कॉमन असेल तर या दोन ट्रायंगलची हाईट जी आहे ती सेम राहील. मग जर हाईट सेम असेल तर त्यांचा एरियाचा जो रेशिओ आहे दॅट विल डिपेंड्स ऑन देअर बेसिस. लक्षात घ्या, जर दोन ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स असेल आणि हे पॉइंट्स कोलिनियर असेल तर हा याचा एरिया अपॉन याचा एरिया जर आपल्याला काढायचा असेल दॅट विल बी प्रपोर्शनल टू देअर बेसिस सिन्स हाईट इज कॉमन. अँड व्हाय हाईट इज कॉमन, बिकॉज पॉइंट Q इज कॉमन.
बघा तुम्ही फिगर जर बारकाईने ऑब्झर्व केली तर मी कुठले दोन ट्रायंगल घेतले आहे, हा APQ हा घेतला आहे, राईट, आणि हा दुसरा PQB हा दोन ट्रायंगल घेतले आहे, राईट. आता ह्या दोन ट्रायंगलचा कॉमन व्हर्टेक्स Q आहे आणि म्हणून त्यांची हाईट सेम आहे आणि म्हणून त्यांचा एरियाचा जो रेशिओ आहे दॅट विल बी प्रोपोर्शनल टू देअर बेसिस. क्लिअर. आता आपण दुसऱ्या दोन ट्रायंगलचा विचार करणार आहोत. कुठले आहेत तो APQ म्हणजे हा ट्रायंगल आणि दुसरा आहे PQC म्हणजे हा ट्रायंगल, राईट. तर या दोन ट्रायंगल मध्ये परत तुम्हाला असं दिसेल की यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे. कुठला व्हर्टेक्स कॉमन आहे? जर या दोन ट्रायंगलचा विचार केला तर P हा व्हर्टेक्स कॉमन आहे. बघा इथे मी सेपरेट फिगर ड्रॉ केली तर यांचा P जो व्हर्टेक्स आहे तो कॉमन आहे आणि AQC हे पॉइंट्स कोलिनियर आहे. मग व्हर्टेक्स कॉमन आहे म्हणजे या दोन ट्रायंगलचा एरियाचा जो रेशिओ आहे तो कशावर डिपेंड राहील? त्याच्या बेसवर, बिकॉज कॉमन vertex is there, right? And therefore area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to, आता APQ चा बेस काय राहील? AQ आणि PQC चा बेस काय राहील? QC, राईट. सो AQ upon QC. परत रिझन काय राहील? एरियाज प्रपोर्शनल टू बेस. सेम रिझन जे आहे ते वरचं जसंच्या तसं राहील, राईट. आता हे जेव्हा दोन्ही जे आपले फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट आहे त्याची लेफ्ट हँड साईड जर तुम्ही ऑब्झर्व केली तर तुमच्या असं लक्षात येईल, बघा APQ अपॉन PQB आणि APQ अपॉन PQC. तर तुमच्या असं लक्षात येईल हा जो न्यूमरेटर आहे दोन्ही याचा सारखा आहे, राईट. आता आपण ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC चा विचार करणार आहे. बघा PQB आणि PQC, PQB आणि PQC. आता या दोन ट्रायंगल मध्ये लक्षात घ्या की वी नो दॅट लाईन L इज पॅरलल टू BC, बरोबर आहे. मग हे जे दोन ट्रायंगल आहे दॅट लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स, हो की नाही. हे जे दोन ट्रायंगल आहे कुठला PQB आणि PQC हे दोन ट्रायंगल दॅट लाईज बिटवीन टू पॅरलल लाईन्स. आणि जेव्हा दोन ट्रायंगल दोन पॅरलल लाईन्स मध्ये असतात तेव्हा त्यांची हाईट इक्वल असते. PQ parallel to BC and therefore triangle PQB and triangle PQC have same height, बरोबर आहे. आता सेम हाईट आहे दोन ट्रायंगलचं म्हणजे एरियाचा जो रेशिओ आहे दॅट डिपेंड्स ऑन बेस, बरोबर आहे. हाईट जर सेम आहे तर बघा इथे जर मी परपेंडिक्युलर टाकला तर ही समजा आपण H1 आणि इथे जर आपण हा परपेंडिक्युलर टाकला तर हा पण H होईल, कारण काय ही पॅरलल लाईन आहे, बरोबर आहे. म्हणजे हाईट सेम आहे PQB, किंवा आपण असंही म्हणू आता हा ट्रायंगल PQB आहे याचा B व्हर्टेक्स आहे. मग मी इथूनही परपेंडिक्युलर टाकला तरी तोही H राहणार आहे. आता PQC चा जर विचार केला तर मी इथूनही C पासून जर परपेंडिक्युलर टाकला तर तो H राहणार आहे. म्हणजे आपण थोडक्यात म्हणू डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स इज सेम अँड देअरफॉर वी कॅन से दॅट ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC हॅव सेम हाईट. मग हाईट सेम आहे म्हणजे याचा अर्थ त्यांचा जो एरियाचा रेशिओ आहे, रेशिओ ऑफ देअर एरियाज, इट इज प्रपोर्शनल टू देअर बेस. चला मग आपण विचार करू की PQB चा बेस कुठला आहे. PQB चा बेस आहे PQ, राईट. आणि PQC चा बेस काय आहे? हाय पण PQ आहे. म्हणजे बघा या दोन ट्रायंगलचं ट्रायंगल PQB आणि ट्रायंगल PQC ची हाईटही सारखी आहे अँड दे हॅव सेम बेस ऑल्सो. दे हॅव सेम बेस. आणि मग हाईट आणि जर बेस दोन्हीही सारखा असेल म्हणजे नक्कीच त्यांचा एरिया जो आहे तो सारखा आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC, राईट. कारण हे दोन्ही ट्रायंगल पॅरलल लाईन्स मध्ये आहे आणि त्यांचा बेस सारखा आहे आणि म्हणून हे दोन्हीही ट्रायंगलचा एरिया सारखा आहे.
मग आता लक्षात घ्या की PQB आणि PQC यांचा एरिया सुद्धा सारखा आहे. बघा, न्यूमरेटर तर सारखं आलंच, पण डिनॉमिनेटर पण सारखं आलं. आणि म्हणून आपण काय स्टेटमेंट लिहू शकतो इथे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC. बघा, न्यूमरेटर सारखं आहेच आणि डिनॉमिनेटर पण सारखं आहे, हे आपण प्रूव्ह केलं. आणि म्हणून हे दोन्ही रेशिओ सारखे आहे. राईट. मग आता हे दोन्ही रेशिओचं ऑब्झर्व केलं तर जर लेफ्ट हँड साईड सारखी असेल तर राईट हँड साईड सारखी असतेच. आणि म्हणून मी असं म्हणू शकते की AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. राईट. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, हे प्रूव्ह करायचं होतं. राईट. आणि म्हणून इथे बघा हे स्टेटमेंट, इफ अ लाईन पॅरलल टू साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स रिमेनिंग साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. राईट. आता यावर कसे प्रश्न परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात ते बघू. इन ट्रायंगल ABC DE पॅरलल टू BC and we have given values of AD 1.8, DB 5.4, EC 7.2 and we have to find AE. आता तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की इन ट्रायंगल ABC we have DE parallel to BC. That means a line parallel to side of a triangle, right? And this line intersect these two sides in two distinct point. आणि म्हणून आपण इथे BPT अप्लाय करू शकतो. मग लिहिताना कसं लिहायचं, in triangle ABC segment DE parallel to segment BC and therefore AD upon DB. बघा काय येईल, AD upon DB is equal to AE upon EC. AE upon EC आपण व्हॅल्यूज ठेवू, काय येतील 1.5 अपॉन 5.4 इज इक्वल टू AE अपॉन 7.2. इथे आपण बघा एक नंतर डेसिमल पॉईंट आहे, एक नंतर म्हणजे सरळ 18 अपॉन 554 इज इक्वल टू AE अपॉन 7.2. 18 ones 18 threes. So here we get 1 upon 3 is equal to AE upon 7.2. तर इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळेल, 3 into AE is equal to 7.2. That means AE is equal to 7.2 upon 3, right? So we get AE is equal to 2.4, right? So in this way we can apply बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. इथे रिझन तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. काय रिझन आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. राईट. आणि इन दिस वे यू कॅन अप्लाय दिस थिअरम. जे चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. असे आपण थिअरम घेऊन येतो आहे. राईट. थँक्यू.